किती लोकांना माहिती की मयूरचं मिनिंग काय आहे? आता माझ्याकडे बघा. म्हणजे आपल्या भारतामध्ये हा मोठा प्रॉब्लेम आहे. आई वडील नाव ठेवता एकदम इमोशन्स मध्ये. त्यांना वाटतं की असं नाव ठेवलं तर माझा मुलगा असं निघेल. रिअलिटी वेगळी असते. जसं की ग्रामीण भागामध्ये जर गेलो, एक कॉमन नाव असतं सोन्या. तो सोन्या जेव्हा मोठा होऊन माती खातो आणि मग कळतं की यार चूक झाली आपल्याकडनं, चूक नाव ठेवण्याची नव्हती. त्याच्यानंतर मग काही जे आई वडील सहदेवधानी असतात, त्या आई वडिलांचं जे मुलांचं नाव आहे ना आपल्या म्हणजे कधी देवाच्या नावावरून ठेवतात. त्यात काही चुकीचं नाही. जसं एक कॉमन नाव आहे की जसं की राम इज अ ग्रेट गॉड, मर्यादा पुरुषोत्तम आहे. पण काय होतं की काही आई वडील आपल्या मुलाचं नाव ठेवतात राम, पण हा राम जेव्हा आपला मोठा होतो, पब मध्ये जातो, हातात दारूचा ग्लास घेतो, गाणं पण म्हणतो, दम मारो दम उठे जाए दम, बोलो सुबह शाम हरे कृष्ण हरे राम. आता हे सर्व जो ओरिजिनल राम असतो ना वरचा, तो सिरियसली घेतो. आणि हे जे गाणं आता त्यांनी म्हटलं ना, ते गाण्याचं इतके सिरियसली घेतो की याचं रामनाम सत्य होतं. आणि हे झालं जे आधीच्या जनरेशनचं नाव आहेत ना, हे असे नाव असायचे. आताचे जनरेशन नाव फार छान असतं, जसं की अथर्व, पार्थ, यांना नाव ठेवायला काही जागा राहत नाही. आमच्या इथे जर एखाद्याचं नाव बाळू असलं तर त्याला म्हणजे बाळ आहे. आता पार्थला काय म्हणणार? आणि एकाच नाव प्रियांशू राहिलं तर आपण काय म्हणतो पियू. म्हणजे आई वडिलांनी मुलगा पैदा केला असं हे तर मुलगी करून टाकतात. आता याच्यामध्ये एक मेन प्रॉब्लेम येतो की हा जनरेशन गॅप आहे, जेन वाय आणि जेन झेड. आता जेन वायला मिलेनियस म्हणतात हे मला नंतर कळालं, कारण की मी येतो मिलेनियस मध्ये. मला एक जण म्हणे की तू मिलेनियस आहे. त्या दिवशी मी ऐकलं मिलेनियर आणि मग माझं पहिलं स्वप्न पूर्ण झालं. आणि जेन वाय जेन झेड मध्ये इतका फरक आहे. त्यात माझे हे दोन्ही पण मित्र आहेत, जेन झी पण आहे, जेन वाय पण आहे. एकदा ते दोघं माझ्या घरी आले आणि घरचे म्हणे की कोण आलं? मी म्हटलं वाय झेड आले. आता त्यात जो जेन वाय आणि जेन झी असे दोन जे मित्र माझ्या घरी आले होते, त्यात एकाचं नाव होतं चेतन आणि एकाचं नाव होतं मदन. घरचे म्हणे की कोण आलं? मी म्हटलं MC आले. म्हणजे हे शॉर्टकट नावं जे आपण बोलतो ना, कधी कधी त्याचा इतका प्रॉब्लेम होतो. घरच्यांना मी जसं म्हटलं की MC आले, त्यांनी माझ्याकडे बघितलं. नंतर कळालं की उजवा हात डाव्या कानावरती फार जोरात बसतो. तर असा हा नावाचा प्रॉब्लेम आहे. एक ग्रामीण भागामध्ये एक नाव ऐकलं मी, जे कॉमनली बरेच जे आई वडील आपल्या मुलांना बोलतात, ते म्हणतात गोट्या. मी म्हटलं यार, कोणत्या आई वडिलांना आपल्या मुलाला गोट्या म्हणावं असं वाटत असेल. नंतर विचार केला की कदाचित त्यांना गोट्या फार आवडत असतील. जे तुमच्या हातात येते माझ्या डोक्यात नाहीये. परत धुरंधर पिक्चर बघितला का? अक्षय खानचा डान्स बघितला? त्या गाण्याचे जे लिरिक्स सांगा बरं. नाही माहिती. गाणं ऐकायला छान आहे पण कळत नाहीये. आणि ते गाणं बघितल्यानंतर मला माझ्या आयुष्याची आठवण आली. माझं आयुष्य पण असंच आहे. पण हे बॉलिवूडवाले ना, एक तर कधी काही चांगलं बनवत नाही, बऱ्याच दिवसानंतर बनवतं तर असं बनवतं की ते आपल्याला कळत नाही. आता याच्या आधी आपण बॉलिवूडमध्ये स्पाय मूवी बघितल्या, ज्याच्यामध्ये आपले स्पाय एजंट बिकिनी घालून नाचायचे. मला वाटलं या स्पाय एजंट इतके भारी असतात का. पहिल्यांदा धुरंधर मी बघितलं, त्या स्पाय एजंटची एक स्टोरी दाखवली. म्हटलं नाही, हे आपल्याला काही परवडणार नाही. कारण की पहिल्या सीनमध्ये मी रणवीर सिंगची जी हालत बघितली की तो डायरेक्ट पॅन्ट काढायला लागला होता समोर. म्हटलं हे आपलं बसतं काम नाहीये. म्हटलं आपण YRF कॉलेज बरे. थँक्यू.